नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आय होप तुम्ही सगळे छान असाल, आनंदी असाल आणि छान छान खातसुद्धा असाल. तर आज संडे आहे आणि जस्ट मी थोड्या वेळापूर्वीच बाजारातून जाऊन आली आणि थोडेसे फ्रुट्स घ्यायचा विचार केला, पण इतके काही फ्रुट्स चांगले मिळाले नाही. सो त्यामुळे मी ग्रेप्स घेऊन आली, जे मला प्रचंड आवडतात आणि लोलूसुद्धा खातो. प्रज्ञेला इतके फार आवडत नाहीत, पण तरीसुद्धा मी त्याला जबरदस्ती थोडेसे देते खायला. आणि फिशसुद्धा घ्यायचं होतं, बट फिशसुद्धा मला काही जास्त घेता आलं नाही. त्याचं रिझन असं आहे की संध्याकाळी आम्हाला जायचं आहे एका ठिकाणी, बाहेर जायचं आहे. सो त्यामुळे संध्याकाळचं जेवण तिथेच होणार आहे. त्यामुळे मी फक्त आत्तापुरतं थोडंसं प्रॉन्स घेऊन आली होती. तर इथे फळं जी आहेत ती मी धुवून घेते. ग्रेप्स जे आहेत ते व्यवस्थित असे क्लीन करून घेणार आहे. आणि अगदी कोरोना काळापासूनच सवय झालेली आहे की फळं वगैरे कोणती आणली तर ती मिठाच्या पाण्यात थोड्या वेळ टाकून ठेवायची आणि त्यानंतरच त्याचा क्लीन करून खायला वापर करायचा. तर ही सवय झालेली आहे आणि अशाच छोट्या-छोट्या सवयी ना आपल्या कायम बनलेल्या असतात आणि त्या आपण कधीही न चुकता करत असतो. तर तुम्हीसुद्धा तुमच्या अशा सवयी छान-छान स्वतःला लावून घ्या, जेणेकरून तुम्ही कधीच विसरू शकणार नाहीत. आणि आज संडे होता तर ऑफकोर्स थोडंसं मुलांचं उठणं लेट झालं होतं आणि मी बाजारातून आल्यानंतर त्यांना नाश्ता देणार होती. आणि संडे असलं की आमच्याकडे अंडा डे असतो, कारण त्या दिवशी सकाळी नाश्ता म्हणजे भुर्जी, ऑमलेट किंवा मग बॉईल अंडी खाण्याचा दिवस असतो. सो लोलोसाठी मी इथे बॉईल अंडी केली होती आणि त्याला मस्त असं 2 भाग करून अंड्यांचं मीठ टाकून त्याला खायला देणार होती आणि त्याला प्रचंड बॉईल अंडी आवडतात. आणि सगळ्यांच्या वेगवेगळ्या तऱ्हा आहेत, जसं की मला हाफ बॉईल आवडतं, लोलोला बॉईल अंडी आवडतात आणि प्रज्ञेला भुर्जी किंवा मग कांदा टाकून बनवलेलं ऑमलेट आवडतं. सो लोलोचा नाश्ता इथे रेडी झालेला आहे. त्यानंतर इथे मी माझ्यासाठी हाफ फ्राय बनवणार आहे. तर त्यासाठी सुद्धा मी 1-2 अंडी घ्यायचा विचार केला. पण नंतर म्हटलं की ठीक आहे, आता उशीरच झालेला होता. सो एका अंड्याचंच बनवूया, कारण जेवायचा वेळसुद्धा लवकरच आहे. त्यामुळे म्हटलं ठीक आहे, 1 अंडा इनफ आहे. आणि मला ग्रेप्ससुद्धा खायचे होते. त्यामुळे 1 अंड्याचं मी हाफ बॉईल करून घेतलं आणि प्रज्ञेसाठी आता मी कांदावाला जे ऑमलेट आहे ते बनवणार आहे. तर तुमच्या घरीसुद्धा अशा प्रकारचा सकाळचा नाश्ता असेल, कारण बहुतेकदा संडेला हाच नाश्ता असतो. कारण हा सोप्पा आहे, पटकन होतो आणि ऑफकोर्स शरीरासाठी हेल्दीसुद्धा आहे. तर आज दिवसभरामध्ये ना मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की जेव्हासुद्धा मला बाहेर जायचं असेल, तर थोडंसं मी स्वतःला ग्रूम करते. तर ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी. आणि त्याचबरोबर बाकीचं दिवसभराचं थोडंफार रुटीन असेल ते सुद्धा शेअर करेन. आजचा व्हिडिओ ऑफकोर्स थोडासा छोटा असणार आहे, कारण बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या मला करायच्या आहेत आणि त्या सगळ्याच मी कॅमेऱ्यावरती दाखवू शकत नाही. त्यामुळे आजचा व्हिडिओ थोडासा शॉर्ट असणार. तिथे बघा आमचा नाश्ता रेडी झालेला आहे. तर नाश्ता वगैरे केला, त्यानंतर जेवलो वगैरे सुद्धा. बट लोलोला काही झोप येत नव्हती, त्यामुळे म्हटलं चला बाजारातून आणलेल्या भाज्या ज्या आहेत त्या क्लीन करूया. तर काल ह्या भाज्या मी आणून ठेवल्या होत्या. मेथीची भाजी आणली होती आणि त्याचबरोबर कोथिंबीर आणली होती. तर ती काल क्लीन करायची राहून गेली. त्यामुळे आज वेळ होता तर क्लीन करायला घेतलेला आहे. आणि इथे मला कंटाळा आला होता, कारण मला थोडंसं रेस्ट करायचं होतं, पण लोलो काही झोपत नव्हता. सो त्यालासुद्धा माझ्यासोबत घेतलं आणि आम्ही दोघंही भाज्या क्लीन करत होती. तो लिंबूसोबत खेळत होता. त्यानंतर इथे तुम्ही बघताय जवळजवळ 4:45 झालेले आहेत आणि मी थोडंसं स्वतःला ग्रूम करण्यासाठी छान असं दुधाची मलाई घेऊन त्यामध्ये आंबे हळद टाकून फेस पॅक तयार केलेला आहे आणि तो फेसला लावलेला आहे. आणि जोपर्यंत फेस पॅक सुकतो ना, तोपर्यंत म्हटलं चला छान असं नेल पॉलिश लावून घेऊया. कारण खूप दिवस झाले होते नेल पॉलिश लावलं नव्हतं. सो त्यामुळे नेल पॉलिश लावायला घेतलेलं आहे. दोन्ही पण पायांना आणि हाताला एका छान असं नेल पॉलिश लावून घेणार आहे. त्यानंतर बाकीची जी काही माझी तयारी असणार आहे निघण्याची तीसुद्धा करायची आहे. कारण जवळजवळ 7, सव्वा 7, 7:30च्या दरम्यान आम्हाला निघायचं आहे आणि जायचं ठिकाण जे आहे ते ठाणा आहे. त्यामुळे इथून कमीत कमी अर्धा पाऊण तास अंतर आहे. तर त्यामुळे मी इथे रेडी व्हायला घेतलेलं आहे आणि हे सुद्धा आता जस्ट येतीलच. त्यानंतर आम्ही लगेचच निघणार आहोत बाहेर जाण्यासाठी आणि आम्ही जात आहोत आज हळदीला. तर आमच्या एक रिलेशनमध्ये आज हळद होती, तर तिकडे जात होतं. लग्न उद्या आहे. बट मंडे असल्यामुळे आम्हाला पॉसिबल नव्हतं. त्यामुळे म्हटलं चला आपण हळदीलाच जाऊन येऊया. तर इथे बघा माझी नेल पॉलिश लावून झालेली आहे आणि फायनली आम्ही आता तयारी करून वगैरे निघणार आहोत. तर आम्ही सगळे निघालो. 2 गाड्या घेऊन निघालो होतो. एका गाडीमध्ये अर्धे जण आणि एका गाडीमध्ये अर्धे जण असे आम्ही बसलो होतो. तर इथे बघा फायनली आमची जर्नी जी आहे ती स्टार्ट झालेली आहे आणि ऑफकोर्स आज संडे होता, त्यामुळे थोडीही ट्रॅफिक नव्हती.
अगदी 25 मिनिटात आम्ही तिथे पोहोचलो वेणीवरती आणि हळद जी होती ती लागून गेली होती, म्हणजे हळद लावून झाली होती. तर ऑफकोर्स आम्ही नाचायला मग सुरुवात केली, डान्स केले थोडेसे. त्यानंतर जेवण वगैरे केलं आणि ते बघा रिया मस्त असं एक्सप्रेशन देत आहे. तर लोलोची सुद्धा खूप मजा चालली होती. त्याला असे डान्स वगैरे म्हणजे जिथे डान्स किंवा गाणी वगैरे असेल तिकडे त्याला नाचायला खूप जास्त हुरूप येतो आणि ते बघा तो नाचत आहे हळदीला. खूप एन्जॉय करत आहे. आम्ही थोडंसंच नाचतो, पण लोलो प्रचंड नाचला. त्याला खूप जास्त आवडतं. सो अशा प्रकारे आम्ही तिथे एन्जॉय केलं. त्यानंतर जेवण वगैरे केलं. नॉन-व्हेज, व्हेज दोन्हीही होतं. छानसं जेवण केलं. त्यानंतर त्यांना भेटलो. जे काही प्रेझेंट वगैरे होतं ते दिलं आणि आम्ही लगेचच निघालो, कारण दुसऱ्या दिवशी स्कूल होतं. सगळ्याच गोष्टी होत्या. सो निघालो. ही आहे नवरी आमची. सो चला आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर